बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये अमित शहांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे आणि अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातल्या वक्तव्याचा काँग्रेसनं निषेध केलेला आहे। ही दृश्य आपण आंदोलनाची बघतोय कोल्हापुरातली। अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। सतेज पाटील आपल्याला नेतृत्व करताना दिसतात या आंदोलनाचे। सगळ्यांच्या हातात बाबासाहेबांचा हा फोटो आहे आणि अमित शहांनी जे वक्तव्य केलं बाबासाहेबांबद्दल त्याचा निषेध काँग्रेसनं या आंदोलनाच्या माध्यमातून केला। जोरदार घोषणा दिली। इंडिया आघाडी निदर्शन नावानं रेकॉर्ड आउटपुट आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, हातात संविधान घेतलेले आणि बाबासाहेबांचा फोटो असलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत, स्वतः सतेज पाटील तिथे आहेत। काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे याबाबत? रिद्धी अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचाच आम्ही निषेध करतोय। अशा पद्धतीच्या या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि अर्थातच आपण जर बघितलं तर कोल्हापुरातल्या बिंदू चौक, या ऐतिहासिक बिंदू चौकात खरं तर ही सगळी इंडिया आघाडीची लोक बसून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करताना पाहायला मिळतात। जय भीमच्या घोषणा ज्या आहेत ते दिसतात। एकीकडे आपण जर बघितलं तर सतेज पाटील असू देत, विजय देवणे, शिवाय सतीशचंद्र कांबळे अशी विविध पक्षांचे नेते पाहायला मिळतात। तर मागे जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्यांच्या हयातीत बनवण्यात आलेला हा पुतळा आणि त्याच पुतळ्याच्या समोर जे आहे ते इंडिया आघाडीच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येतात। एकीकडे जर बघितलं तर अनेकांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर देखील पाहायला मिळतं। स्वतः बंटी पाटील देखील आपल्यासोबत आहेत। साहेब, आज सगळेजण मिळून या ठिकाणी ज्या वक्तव्याचा निषेध करताय, जय भीमच्या घोषणा आता द्याव्या लागतात, काय नेमकं आता भाजप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा जो अपमान लोकसभेच्या फ्लोअरवर दिला, भाषणामध्ये नाही। ज्यावेळी लोकसभेमध्ये एखादे मंत्री बोलत असतात त्यावेळी त्यांची वक्तव्ये ही त्याची नोंद राहते कायमस्वरूपी, इतिहासामध्ये कायमस्वरूपी ते शब्द राहिले जातात आणि म्हणून मला वाटते त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची अपेक्षा। इंडिया आघाडी म्हणून त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। हे वक्तव्य केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचे तीव्र पडसाद देखील पाहायला मिळतात। आज देखील आपण सगळेजण ज्या पुतळ्याच हयातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा बसवला त्याच्या समोरच ही निदर्शनं करतात। नाही, आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल आदर आहे, आम्हाला त्यांचा सन्मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे कार्यकर्ता म्हणून। जो भाजप इतिहास बदलायचा प्रयत्न करते, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अनुद्गार काढून त्या ठिकाणी त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न भाजपचा त्या ठिकाणी चालू आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। तर तुम्ही जे आता निदर्शन करत असला तरी दुसरीकडे त्या वक्तव्याचा विपर्यास केला असं देखील आता सांगितलं जाते, कसं बघता त्यांच्या की सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांनी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे, कशा पद्धतीने बोलले। विपर्यास करायचा विषय त्या ठिकाणी नाही आहे, ते जे मनात होतं ते ओटात आलेलं आहे। तर या आंदोलनानंतर आता तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुकांमध्ये लोकसभेच्या ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं की संविधान बदलायचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्याकडून सुरू आहे, वाटतं या सगळ्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीने? नाही, मी म्हणतोय तेच ना की इतिहास बदलणं हा त्यांचा अजेंडा आहे। इतिहास बदलल्याशिवाय नवा इतिहास करता येणार नाही। नवा इतिहास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वगळून करण्याचा प्रयत्न भाजपचा चालू आहे, परंतु या देशातली जनता ते मान्य करणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशामध्ये आहे, या जगाला जे दिलेलं आहे ते कोण आम्ही विसरणार नाही आहे। भाजप जरी विसरत असलं तरी आम्ही विसरणार नाही आणि भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी, महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी याबद्दल वक्तव्य सुद्धा साधं त्या ठिकाणी केलेलं आहे। मग हे वक्तव्य महायुतीतल्या भाजपच्या लोकांना मान्य आहे का? तर हे वक्तव्य जे आहे ते महायुतीच्या नेत्यांना मान्य आहे का, अशा पद्धतीचा सवाल देखील सतीश पाटलांनी केलाय। कोल्हापुरातल्या याच बिंदू चौकात आता निदर्शन देखील सुरू आहे। अगदी शेखर, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।